नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशलमंगल आहात अशी आशा करतो. आज सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी फाल्गुन पौर्णिमा असून आज फाल्गुन पौर्णिमेची व्रतकथा आपण शांतपूर्वक ऐकाल अशी मी आशा करतो. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीचे खूप महत्त्व आहे, परंतु शरद पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढते. कारण शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रगट झाली. हा दिवस लक्ष्मी देवीचा अवतार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते, म्हणून या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. शिवाय शरद पौर्णिमेची ही कथा म्हटल्याने उपवासाचे अनंत फायदे आहेत. या संदर्भात श्रीकृष्णांनी फाल्गुन पौर्णिमेची व्रतकथा आपल्या आईला सांगितली आहे. तीच मी आपणास कथन करीत आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे आई, तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला अशा उपवासाबद्दल सविस्तर सांगेन. सौभाग्य प्राप्तीसाठी महिलांनी द्वादशीशत म्हणजे 32 पौर्णिमेचे उपवास करावेत. हे व्रत केल्याने महिलांना सौभाग्य आणि संपत्ती मिळते. हे व्रत शाश्वत सौभाग्य प्रदान करते आणि सर्व मानवांची भगवान शिवप्रती भक्ती वाढवते. यशोदाजी म्हणू लागल्या, हे कृष्ण, या नश्वर जगात हा व्रत करणारा पहिला कोण होता, याबद्दल मला सविस्तर सांगा. श्रीकृष्ण म्हणू लागले की या जगात काटिका नावाचे एक शहर होते, जे विविध प्रकारच्या रत्नांनी भरलेले होते. ज्यावर एक अतिशय प्रसिद्ध राजा चंद्रहास राज्य करीत होता. तिथे धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याची पत्नी खूप सुसंस्कृत आणि सुंदर होती. दोघेही या शहरात खूप प्रेमाने एकत्र राहत होते. घरात पैसे आणि धान्याची कमतरता नव्हती. त्याला एक मोठे दुःख होते. त्याला मुले नव्हती, ज्यामुळे तो खूप दुःखी राहिला. एके दिवशी एक अतिशय तपस्वी योगी त्या शहरात आला. तो योगी इतर सर्व घरातून भिक्षा मागून अन्न मिळवत असे, पण तो त्या ब्राह्मणाच्या घरातून भिक्षा मागत नसे. एके दिवशी योगी गंगेच्या काठावर भिक्षा मागत होते आणि प्रेमाने ते खात होते. तेव्हा धनेश्वराने योगींना हे सर्व करताना पाहिले. कसे तरी सर्व काम सांभाळण्यात यश आले आणि भिक्षेच्या अनादराने दुःखी होऊन धनेश्वर योगींना म्हणाला की तुम्ही प्रत्येक घरात भिक्षा घेता, पण माझ्या घरातून कधीही भिक्षा घेत नाही. याचे कारण काय आहे? योगी म्हणाला की तुमचा धर्म आम्हाला हे करण्याची परवानगी देत नाही, कारण सध्या तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदापासून वंचित आहात. जर तुम्हाला मुले असतील तर तुम्ही तुमच्या घरातून भिक्षा स्वीकारेल. तो म्हणाला की ज्याला मुले नाहीत त्यांच्या घरातून भिक्षा घेतल्याने माझी अधोगती होण्याची भीती आहे. हे सर्व ऐकून धनेश्वर खूप दुःखी झाला आणि हात जोडून योगीच्या पाया पडला आणि दुःखी अंतकरणाने म्हणू लागला की कृपया मला मूल कसे होईल ते सांगा. तू सर्वज्ञ आहेस, माझ्यावर कृपा कर. माझ्या घरात पैशाची कमतरता नाही, पण मला मूल नसल्याने मी खूप दुःखी आहे. माझे हे दुःख दूर करा. ही ऐकून योगी म्हणाले की तुम्ही चंडीची पूजा करावी. घरी पोहोचल्यानंतर त्याने हे सर्व आपल्या पत्नीस सांगितले आणि स्वतः जंगलात गेला. जंगलात पोहोचल्यावर त्याने चंडीची पूजा केली आणि उपवास केला. चंडीने त्याला 16 दिवस स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले, हे धनेश्वर, जा, तुला मुलगा होईल, पण फक्त 12 वर्ष जगेल. समेट आवृत्ती, तो वयाच्या वयात मरेल. जर तुम्ही दोघेही पुरुष आणि स्त्री 32 पौर्णिमेचे उपवास केले तर या व्यक्तीला दीर्घायुष्य मिळेल. शक्य तितके दिवे लावा आणि भगवान शिवाची पूजा करा. मग फक्त 32 पौर्णिमा असाव्यात. सकाळ होताच तुम्हाला या ठिकाणाजवळ एक आंब्याचे झाड दिसेल.
त्यावर चढ, फळ तोड आणि घरी परत जा. तुमच्या पत्नीला त्याबद्दल सांगा. सकाळी अंघोळ केल्यानंतर त्याने स्वतःला स्वच्छ करावे, भगवान शंकराचे ध्यान करावे आणि नंतर फळ खावे. मग भगवान शंकराच्या कृपेने ती गर्भवती होईल. सकाळी जेव्हा ब्राह्मण उठला तेव्हा त्याला त्या ठिकाणी एक आंब्याचे झाड दिसले आणि तो फळे तोडण्यासाठी त्यावर चढला, पण तो झाडावर चढू शकला नाही. हे पाहून तो खूप चिंतेत पडला. त्याने भगवान गणेशाची पूजा केली आणि म्हणाला, हे दयाळू देवा, तुमच्या भक्ताचे अडथळे दूर करणारे आणि त्यांच्या शुभ कार्यात त्यांना मदत करणारे, वाईटाचा नाश करणारे आणि त्यांना रिद्धी-सिद्धी देणारे, तुम्ही मला इतके बळ द्या की माझ्या इच्छा पूर्ण करू शकेल. त्यानंतर त्याने झाडाचे फळ तोडले आणि आपल्या पत्नीकडे गेला आणि पत्नीने तिच्या पतीच्या सल्ल्यानुसार ते फळ खाल्ले आणि गर्भवती राहिली. देवीच्या कृपेने तिने एका अतिशय सुंदर मुलाला जन्म दिला. त्यांनी त्याचे नाव देवीदास ठेवले. आई-वडिलांच्या आनंदाने आणि दुःखाने ते केस वाढू लागले. देवाच्या कृपेने मला खूप सुंदर होते. तो चांगला वागणारा होता आणि अभ्यासाही तो खूप सुंदर होता. दुर्गाजींच्या कथेनुसार तिच्या आईने 32 पौर्णिमेचे व्रत पाळले व 16व्या वर्गात अर्ज येताच पती-पत्नी दोघेही खूप दुःखी झाले. नाहीतरी त्यांचा मुलगा मरेल. जर हे सर्व त्यांच्या समोर घडले असते तर तो कसे पाहिला असता, असे प्रश्न पडला. मग त्याने देवीदासच्या मामाला बोलवून देवीदासला 1 वर्षासाठी शिक्षणासाठी काशीला पाठवले. 1 वर्षानंतर त्याला परत आण. देवीदास त्याच्या आईसोबत घोड्यावर स्वार होऊन निघून गेला आणि मामालाही हे माहीत नव्हते. पती-पत्नी दोघांनी 32 पौर्णिमेचे व्रत पूर्ण केले. दुसरीकडे काका आणि पुतण्या दोघेही रात्र घालवण्यासाठी वाटेत एका गावात थांबले. त्या दिवशी त्या गावात एका ब्राह्मण मुलीचा विवाह होणार होता. ज्या धर्मशाळेत वर लग्नातील इतर सदस्य राहत होते, देवीदास आणि त्यांचे मामा एकाच धर्मशाळेत राहत होते. दुसरीकडे मुलीला तेल वगैरे अर्पण केल्यानंतर लग्नाची वेळ आली तेव्हा वराची तब्येत बिघडली. वराच्या वडिलांनी सदस्यांनी चर्चा केल्यानंतर सांगितले की हा देवीदास माझ्या मुलासारखा आहे. मी त्याचे लग्न तिच्याशी करून द्यावे आणि नंतर इतर सर्व कामे माझ्या मुलाकडे होतील. हे सांगितल्यावर वराचे वडील देवीदासला विचारण्यासाठी त्याच्या मामाकडे गेले आणि त्यांनी हकीकत सांगितली. मामा म्हणाला, हुंड्यात जे काही मिळेल ते आम्हाला द्यावे. वराच्या वडिलांनी प्रस्ताव स्वीकारला आणि त्यानंतर देवीदासने त्या मुलीशी लग्न केले. यानंतर तो त्याच्या पत्नीसोबत जेवू शकला नाही. ती कोणाची पत्नी असू शकते याचा विचार करू लागला. हे विचार करून त्याच्या डोळ्यात पाणी आले. मग वधूने विचारले की काय झाले, तू का उदास आहेस? मग त्याने सर्व हकीकत त्याच्या पत्नीला सांगितली. मग ती मुलगी म्हणू लागली की ब्रह्मदेवाच्या विरुद्ध आहे. तू माझे नवरा आहेस, मी तुझी बायको होईन, कधीच दुसऱ्या कोणाची नाही. मग देवीदास म्हणाला, मी खूप लहान आहे म्हणून असे करू नकोस. मी असं म्हटलं तर तुझं काय होईल? पण त्याची पत्नी सहमत नव्हती आणि म्हणाली, स्वामी कृपेने जेवण करा. रात्री दोघेही झोपायला गेले. सकाळी देवीदासने त्याच्या पत्नीला 4 रत्नांनी जडवलेली अंगठी आणि एक रुमाल दिला आणि म्हणाला, अरे प्रिये, हे घ्या. ते एक चिन्ह म्हणून समजून घ्या आणि तुमच्या मनात स्थिर व्हा. माझ्या जीवन आणि मृत्यूबद्दल जाणून घेण्यासाठी फुलांची बाग बनवा. त्यात एक नवीन सुगंधित जाई लावा. त्याला दररोज पाणी द्या आणि त्याच्याशी खेळण्यात आनंद घ्या. ज्या दिवशी आणि ज्यावेळी मी मरेन त्या दिवशी फुले सुकतील, तेव्हा ते पुन्हा हिरवे होईल, जेव्हा मी जिवंत होईल. हे जाणून घ्या. हे समजावून सांगितल्यावर तो तिथून निघून गेला. त्यानंतर जेव्हा वर आणि लग्नातील सर्व सदस्य मंडपात आले तेव्हा मुलीने त्याला पाहिले आणि म्हणाली की हा माझा नवरा नाही. रात्री ज्याच्याशी वाद झाला तो माझा नवरा
आहे. मी तिच्याशी लग्न केले नाही तर ती तशीच असेल तर मी तिला काय दिले आहे हे मला सांगा आणि कन्यादानाच्या वेळी मिळालेले दागिनेही दाखवा. मुलीकडून हे सर्व ऐकल्यावर तो म्हणू लागला की मला हे सर्व माहीत नाही. यानंतर संपूर्ण लग्नाची मिरवणूक ही अपमानित होऊन परतली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आई, अशा प्रकारे देवीदास काशीला गेले आणि काही वेळ जेव्हा तेव्हा एक साप त्याला चावायला तिथे आला, पण तो चावू शकला नाही, कारण त्याच्या आईने आधीच 32 पौर्णिमेचे उपवास पाळले होते. त्यानंतर काळ स्वतः तिथे पोहोचला. देवाच्या कृपेने माता पार्वती आणि भगवान गणेश तिथे आले. देवीदास बेशुद्ध अवस्थेत पाहून माता पार्वतीने भगवान शिव आणि त्यांना प्रार्थना केली की मुलाची आई महाराजांनी आधीच 32 पौर्णिमेचे व्रत ठेवले आहे, तुम्ही त्याला जीवन द्या. देवी पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिव आणि त्यांनी जीवदान दिले. दुसरीकडे त्याची पत्नी मृत्यूची वाट पाहत होती. जेव्हा ती फूल आणि पान दोघेही गायब असल्याचे पाहण्यासाठी गेली तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले. तेव्हा तिने पाहिले की फुलाची बाग पुन्हा हिरवीगार झाली आहे. तेव्हा तिला समजले की तिचा नवरा जिवंत आहे. त्यानंतर ती खूप आनंदी झाली आणि तिच्या वडिलांना सांगू लागली की माझा नवरा जिवंत आहे, त्याला शोधा. 16 वर्ष संपल्यावर देवदसही त्याच्या मामासोबत काशीला गेला. इकडे त्याच्या पत्नीने कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी जात होते आणि त्यांना दिसले की देवीदास आणि त्यांचे मामा त्या दिशेने येत आहे. त्याला पाहून त्यांचे सासरे खूप आनंदी झाले आणि त्यांनी त्याला आपल्या घरी आणले. संपूर्ण गट तिथे जमला आणि मुलीनेही त्याला ओळखले. त्यानंतर देवीदास पत्नी आणि मामासह तेथून निघून गेले. तिच्या सासरच्यांनीही तिला हुंडा म्हणून भरपूर पैसे दिले आणि त्यांच्याकडे घराकडे चालत जात असताना लोकांनी त्यांच्या पालकांना कळवले, तुमचा मुलगा देवीदास त्यांची पत्नी आणि मामासोबत येत आहे. सुरुवातीला त्यांना बातमीवर विश्वास बसला नाही, पण जेव्हा देवीदास आला आणि त्यांच्या आईवडिलांच्या पायांना स्पर्श केला तेव्हा देवीदासच्या आईवडिलांनी त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि दोघांनाही मिठी मारली आणि दोघांनाही आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी धनेश्वर ब्राह्मणाकडे भरपूर दान दिले. श्रीकृष्ण म्हणू लागले की अशा प्रकारे 32 पौर्णिमेच्या उपवासाची परिणामामुळे धनेश्वराला मूल झाले. ज्या महिला हे व्रत करतात पुढील जन्मात विधवत्वाचे दुःख सहन करावे लागणार नाही आणि त्या नेहमीच भाग्यवान राहतील, हे माझे वचन आहे. या व्रतामुळे संतती होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. माझी फाल्गुन पौर्णिमेची व्रतकथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.